एक महत्त्वाची बातमी, संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला धाकधूक। राधाकृष्ण यांचे नवी दिल्लीत देवदर्शन। सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रवाना झाले। निवडणुकीपूर्वी राधाकृष्णन यांना मंत्रोच्चारात आशीर्वाद देण्यात आले। तर आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते। सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी रवाना झालेले आहे। त्याआधी त्यांनी देवदर्शन घेत आशीर्वाद घेतलेले आहे। मंत्रोच्चारात त्यांना आशीर्वाद देण्यात आलेले आहे। तर ही थेट दृश्य आहेत। उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडते आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। संख्याबळ असूनही भाजप उमेदवाराला धाकधूक असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्या वेळापूर्वीच सीपी राधाकृष्णन यांनी देवदर्शन घेतलं, मंत्रोच्चारात आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आता ते या निवडणुकीसाठी रवाना झालेले आहे। तर दुसरीकडे हे दृश्य आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या निवडणूक प्रक्रियेसाठी पोहोचलेले आहेत। राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस आघाडी हे या निवडणुकीसाठी मैदानात आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सीपी राधाकृष्णन आणि काँग्रेस आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी लढत, हे दोघेही मैदानात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचलेले आहे। थोड्याच वेळात या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, मतदान होणार आहे। खासदार संसद भवनात येण्यास सुरुवात झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संसद भवनात पोहोचलेले आहे। संसद भवन या ठिकाणची ही दृश्य। राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी करण्यात आलेली आहे। ऐनवेळी मित्रपक्षांच्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलं तर एनडीए अडचणीत येऊ नये यासाठी बिल्डिंग लावण्यात आलेली आहे। मोर्चे बांधणी भाजपकडून करण्यात आलेली आहे। वायएसआर, काँग्रेस, बीआरएस, बिजू जनता दल आदी पक्षांशी संपर्क साधण्यात आलेला आहे। दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये सुमारे 100 सदस्यांचा फरक राहण्याची शक्यता दिसू लागलेली आहे। संख्याबळ पुरेसं दिसत असलं तरी भाजपकडून खबरदारी घेण्यात येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या मतदान प्रक्रियेसाठी संसदेत पोहोचलेले आहेत। त्यावेळीच ही दृश्य। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे। थोड्याच वेळात मतदान होणार आहे। तर आज मतदान प्रक्रिया पार पडते। भाजप आणि काँग्रेस आघाडी मैदानात आहे। भाजपकडून सीपी राधाकृष्णन तर काँग्रेसकडून बी सुदर्शन रेड्डी हे या निवडणुकीत मैदानात आहे। उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचलेले आहे। काल भाजपकडून या निवडणुकी संदर्भात विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। खासदारांना मार्गदर्शन करण्यात आलं होतं। तर उमेदवार घोषित झाल्यापासूनच भाजपनं जोरदार तयारीला सुरुवात केली होती, मोर्चे बांधणीला सुरुवात केली होती। सुरुवातीला भाजपकडून बिनविरोध ही निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न झाले, मात्र अखेर काँग्रेस आघाडीकडून उमेदवार देण्यात आला। बी सुदर्शन रेड्डी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली, काँग्रेस आघाडीकडून उमेदवारी मिळाली।